वाटले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची धरिले वाण करी हे सतीचे. असं म्हणत भारतीय स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवर आपलं अवघं जीवन पुष्प समर्पित करणारं एक धगधगतं अग्निकुंड म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 143वी जयंती आणि त्यानिमित्तानं मी भक्ती देशमुख राष्ट्रविचारांना समर्पित साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधते. खरं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा, इतकं सळसळतं चैतन्य आहे की हे नाव नुसतं घेतलं जरी तरी त्या ऊर्जेचा अंगभर संचार झाल्याशिवाय राहत नाही. वपू काळे एकदा म्हणाले होते की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव आपण इतक्या सहजतेनं घेऊ शकत नाही, कारण त्या नावाच्या केवळ तेजानं तुमच्या माझ्यासारख्यांची जीभ जळून जाण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेताना, त्यांच्याविषयी आज आपल्याशी बोलताना माझ्या अंगावर रोमांच उठलेले आहेत. आणि त्या सावरकरांचे परिचित अपरिचित असे कितीतरी पैलू माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. आणि त्यापैकी कुठल्या पैलूचा आपण मागोवा घ्यावा असा प्रश्न मला पडलाय. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे इतके पैलू आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व इतकं गहन आहे की त्याचा ठाव अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये लागणं केवळ अशक्य. सावरकर कोण होते? सशस्त्र क्रांतिकार्याची शपथ घेतलेले एक स्वातंत्र्य सेनानी तर सावरकर होतेच, पण त्याचबरोबर ज्यांनी म्हणून या भारतीय स्वातंत्र्य यज्ञासाठी आपल्या समिधा अर्पण केल्या अशा कितीतरी क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे क्रांतिकारकांचे कुलपुरुषही ते होते. अत्यंत भावोत्कट, हळव्या, देशप्रेमानं ओतप्रोत अशा रचना करणारे प्रतिभावान कवी ते होते. आणि त्याचबरोबर अत्यंत प्रखर असे निबंध आणि कथा लिहिणारे विज्ञाननिष्ठ कथाकार, निबंधकारही होते. सामाजिक जागृतीसाठी संन्यस्त खड्ग, उशाप सारखे नाटकं लिहिणारे नाटककारही सावरकर होते. आणि 1857चं स्वातंत्र्य समर आणि जोसेफ मॅझिनी यासारख्या पुस्तकांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देणारे अत्यंत प्रतिभावंत लेखकही सावरकर होते. त्यामुळे सावरकर काय होते यापेक्षा सावरकर काय नव्हते याची यादी देणं सोपं वाटावं, इतके सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. आणि हे जे पैलू आहेत ते सावरकरांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठराविक कालावधीसाठी प्रकट झाले. ज्यावेळी सावरकर अंदमानातून परत आले आणि त्यांनी भारतीय समाजाचा अभ्यास केला, त्याला जागरूक करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली, तेव्हा समाजाचा उद्धार करणारे दलितोद्धारक सावरकर आकाराला आले आणि सामाजिक समरसतेचं त्यांच्या आयुष्यातलं पर्व त्यावेळी साकारलं. समाजातलं अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांच्यातल्या विज्ञाननिष्ठेचा पैलू प्रकर्षानं समाजापुढे आला. आणि ज्यावेळी या देशातल्या हिंदूंना जागृत करून त्यांना संघटित करण्याची आवश्यकता आहे हे सावरकरांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांच्यातल्या हिंदू संघटनेचा पैलूचाही आविष्कार झालेला या देशानं बघितला. त्यामुळे त्या वेळेची आवश्यकता, देशाला असलेली गरज लक्षात घेऊन सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आकाराला आले. पण या सगळ्या पैलूंपैकी जर एक असा कुठला पैलू असेल ज्यानं सावरकरांचं संपूर्ण जीवन, संपूर्ण व्यक्तिमत्व नव्हे तर त्यांचं संपूर्ण अस्तित्वच व्यापून टाकलं होतं, तर तो म्हणजे सावरकरांचा राष्ट्रभक्तीचा पैलू. सावरकर हे उत्कट देशभक्त होते आणि त्यांची ही राष्ट्रभक्ती हा त्यांच्या सगळ्या पैलूंचा मूळ आधार आहे, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. त्यामुळे या राष्ट्रभक्तीच्या पायावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपूर्ण विविधांगी पैलूंची इमारत उभी राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की आज वर्तमान काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती राष्ट्रभक्ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी चाफेकर बंधूंच्या फाशीनं प्रेरित होऊन घरातल्या अष्टभुजा देवीसमोर लहानग्या विनायकानं शपथ घेतली, या देशाला स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजे. आणि आपल्या आयुष्याची 82 वर्ष हा आपला पण पूर्ण करण्यासाठी सावरकर झटत राहिले.
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची धरिले वाण करी हे सतीचे, अशा शब्दात सावरकर स्वतः ज्याचं वर्णन करतात ते सतीचं वाण आपलं संपूर्ण आयुष्यभर अत्यंत जबाबदारीनं सावरकरांनी पेललं. त्यासाठी प्रसंगी स्वतःची, आपल्या परिवाराची, आपल्या भविष्याची आणि इतकंच नाही तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाचीही राखरांगोळी करावी लागली, तरी सुद्धा त्याची पर्वा सावरकरांनी केली नाही. लहान वयातच भगूरमध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन करून नवयुवकांना जागृत करायला त्यांनी सुरुवात केली. शिवभावे जीवसेवेचं व्रत घेऊन प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा केली. प्रसंगी त्यांची प्रेतं सुद्धा अंगावरती वाहून नेली. त्याच संघटनेचं पुढे अभिनव भारतमध्ये रूपांतर झालं. त्यातून नवयुवकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सावरकरांनी जोडून घेतलं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये येऊन सावरकरांनी केलेलं क्रांतिकार्य असेल किंवा पुढे लंडनला जाऊन आंतरराष्ट्रीय शक्तींचा मागोवा घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिलेली बळकटी असेल, भारतामध्ये परत आल्यानंतर जवळजवळ 13-14 वर्ष, ज्यापैकी 10 वर्ष अंदमान सारख्या नरकामध्ये अमानुष, अमानवी हाल सोसणाऱ्या शिक्षा भोगलेल्या असतील, किंवा त्यानंतर परत आल्यानंतर रत्नागिरीमध्ये 13 वर्ष स्थानबद्धतेमध्ये राहून सामाजिक समरसतेचं केलेलं कार्य असेल, आणि त्यानंतरच्या आयुष्यामध्येही ज्यावेळी फाळणीचं सावट या देशावरती पसरलं तेव्हा आपला थकलेला देह घेऊन भारतभर केलेले दौरे असतील, या सगळ्याच्या मुळाशी जर काही असेल तर ती सावरकरांची उत्कट राष्ट्रभक्ती होती. ज्यावेळी वयाच्या अवघ्या 22-23व्या वर्षी लंडनमध्ये जाण्याचा प्रसंग सावरकरांच्या जीवनामध्ये आला आणि आपण लंडनला जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढा बळकट करावा असा विचार त्यांच्या मनामध्ये आला, त्यावेळी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा जे शिवाजी शिष्यवृत्ती एका विद्यार्थ्याला प्रदान करायचे, ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सावरकरांनी अर्ज लिहिला. आणि त्या अर्जामध्ये सावरकर लिहितात की स्वातंत्र्य हे कुठल्याही राष्ट्राचं निश्वसित आहे, ती त्या देशाची नाडी आहे, आणि माझ्या बालपणापासून ते माझ्या तारुण्यातल्या कळत्या वयापर्यंत मी जर झोपेत कशाचं स्वप्न बघितलं असेल आणि माझ्या जागृत अवस्थेमध्ये कुठल्या एका गोष्टीचा विचार केला असेल तर तो एकाच गोष्टीचा विचार केलाय. केवळ एकच गोष्ट माझ्या संपूर्ण चिंतनाचा बिंदू बनलेली आहे, या देशाचं गमावलेलं स्वातंत्र्य आणि ते परत मिळवण्याची शक्यता. केवळ हाच एकमात्र माझ्या संपूर्ण चिंतनाचा आधारबिंदू आहे. कल्पना करा, 22-23 वर्षांचा तरुण आपल्या पत्रामध्ये हे लिहितोय. आणि म्हणून या देशासाठी, त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी काय केलं? अहोरात्र त्या स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या मनामध्ये होता. सावरकरांचे लंडनमधले सहकारी बॅरिस्टर असफ अली अनेक वेळा गमतीनं सावरकरांबद्दल म्हणायचे, इफ देर वॉज एनी बिलव्ड इन सावरकर्स लाईफ देन इट वॉज ओनली हिज मदरलँड. सावरकरांनी आपल्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये जर कुठली प्रेयसी असेल तर ती केवळ त्यांची मातृभूमी होती. केवळ त्यांच्या मातृभूमीचाच अहोरात्र विचार सावरकरांनी केलेला होता. आणि त्या मातृभूमीसाठी मी काय केलं तर सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझा अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. माझ्या सगळ्या कला, माझं संपूर्ण चिंतन हे एकाच गोष्टीभोवती फिरतं आणि ते माझी मातृभूमी. नवसुमने मी वेची अली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, तो व्यर्थ भार विद्येचा. माझ्या मातृभूमीच्या कामी येणार नसेल तर तो विद्येचा भार व्यर्थ आहे. लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन आलेले सावरकर त्यावेळी सुशिक्षित सधन कुटुंबातल्या तरुणांनी विदेशामध्ये जावं, एखादी पदवी ग्रहण करावी आणि परत येऊन अत्यंत सुखासमाधानानं ब्रिटिशांची चाकरी करावी, अत्यंत समृद्ध पूर्ण जीवन जगावं, अशी परिस्थिती असताना हा एक तरुण भारतातून लंडनमध्ये जातो. अत्यंत हुशार असा हा तरुण बॅरिस्टरी मिळवतो. पण हे सगळं करत असताना त्याच्या मनामध्ये विचार मात्र एकच आहे की इथे राहून माझ्या भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचं समाधान मी कसं करू शकतो. कल्पना करा, जर सावरकरांनी ठरवलं असतं तर त्यांना सुखासमाधानामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करणं शक्य नव्हतं का? सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा त्यांच्या डोळ्यांपुढे आहेत, त्यांच्या पायांशी लोळण घेत आहेत. पण त्यावेळी सावरकरांच्या मनामध्ये विचार काय आहे? केवळ एकमात्र विचार आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी.
या विदेशामध्ये सगळ्या सुखसमृद्धी आहेत, पण माझा देश तिथे पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेला असताना या सुखसमृद्धींचा आस्वाद मी कसा घेऊ? माझ्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी मला जे जे काय करणं शक्य आहे ते मी केलं पाहिजे. आणि म्हणून सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. त्यासाठी मला माझ्या जीवनाचीही आहुती द्यावी लागली तरी मला त्याची पर्वा नाही. मला असं वाटतं अशा प्रकारे राष्ट्राच्या चिंतनाने ज्यांचं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर आजच्या युवा पिढीसाठी फार मोठे आदर्श आहेत. मी, माझं घर, माझा परिवार, माझं करिअर हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण त्या पलीकडे माझा एक समाज आहे, माझं एक राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राचं, त्या समाजाचं काहीतरी ऋण माझ्यावर आहे जे फेडण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. मी ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, मी जर माझं काम प्रामाणिकपणे केलं तर ती सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. पण त्याचबरोबर मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तन मन धनानं माझ्या समाजासाठी, देशासाठी कार्यरत असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांच्यामध्ये मी सहभागी होऊ शकेन का? या राष्ट्रकार्यामध्ये माझा काहीतरी हातभार लागू शकेल का? असा विचार जर या देशातल्या प्रत्येकानं केला, प्रत्येक तरुणानं, प्रत्येक युवक युवतीनं केला तर तो विश्वगुरू भारत आकाराला यायला वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी सावरकरांनी मांडलेला राष्ट्रवाद हा आपल्यासमोर असलेला सगळ्यात मोठा आदर्श आहे. सावरकर म्हणतात, अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, परंतु जे गजेंद्र शुंडीने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल पुष्पते अमर झाले, मोक्षदाते पावन. अरे जन्माला यायचं, काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय करायचा, मुलं जन्माला घालायची आणि एक दिवस असं करता करता किड्या मुंग्यांसारखं मरून जायचं, याला जीवन म्हणतात का? जे समाजाच्या, देशाच्या काहीतरी कामी येईल ते खरं जीवन आहे. आणि अशा प्रकारचं जीवन जगण्याचा आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिला. आपलं संपूर्ण जीवन आपल्या भारत मातेसाठी त्यांनी समर्पित केलं. आपला देह अखेरच्या क्षणापर्यंत त्या भारत मातेसाठी त्यांनी झिजवला. आजच्या काळातली आव्हानं वेगळी आहेत. आज कदाचित आपल्या प्राणांची आहुती देशासाठी देण्याची गरज नाही, पण आपला देह नाही तर किमान आपलं मन तरी आपल्या मातृभूमीसाठी समर्पित आहे का, तिच्याप्रती समर्पित आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक युवकानं स्वतःला विचारला पाहिजे. किती द्रष्टे, राजकीय आणि सामाजिक विचारवंत होते सावरकर. वर्तमान काळातल्या सावरकर विचारांची प्रासंगिकता जर आपण लक्षात घेतली तर त्या काळी सावरकरांनी काळाच्या कितीतरी पावलं पुढे जाऊन विचार केलाय, याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आजपासून 125 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 1905 मध्ये 7 ऑक्टोबरचा दिवस आहे, विजयादशमीचा दिवस आहे, पण त्या दिवशी पुण्यामध्ये साजरी झाली ती मात्र होळी. आणि कशाची होळी तर विदेशी कापडांची होळी. लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्यती अशा प्रकारची भव्य दिव्य विदेशी कापडांची होळी सावरकरांनी केली. अत्यंत देशभक्तीनं ओतप्रोत असं जाज्वल्य भाषण त्या ठिकाणी दिलं. आणि ज्या स्वदेशीचा पुरस्कार आजपासून 125 वर्षांपूर्वी सावरकरांनी केला, त्याच स्वदेशीची आजही आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. हे आपलं किती मोठं दुर्दैव आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही त्याच स्वदेशीचा पुरस्कार करण्याकरता आपल्याला कंठशोष करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये महात्मा गांधींसारख्या अनेक महापुरुषांनी या स्वदेशीचा देशव्यापी जागर केला, पण त्याची सुरुवातीच्या काळातली बीज जर कोणी पेरली असतील तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि लोकमान्य टिळकांनी पेरलेली होती. आणि आज देशातल्या अग्रणीच्या आर्थिक महासत्तांमध्ये, जगातल्या अग्रणीच्या आर्थिक महासत्तांमध्ये जेव्हा आपल्या भारत देशाचं नाव घेतलं जातंय तेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर अधिक बळकट व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर त्या स्वदेशीचा पुरस्कार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. का मला असं वाटत नाही की मी ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करेन तेव्हा माझ्या या देशातल्या गावामध्ये अहोरात्र कष्ट करणाऱ्या एखाद्या कामगाराच्या घरामध्ये त्या वस्तूचं मूल्य जावं, त्याच्या घरामध्ये त्यातून समृद्धी यावी. आणि ज्यावेळी अशा प्रकारचा प्रचार प्रसार आपण करतो त्यावेळी अनेक जण म्हणतात की आम्ही जो टीव्ही वापरतो, जो मोबाईल वापरतो, त्याचं सॉफ्टवेअर भारतामध्ये बनत नाही, मग आपण काय करावं? अरे टीव्ही, मोबाईल, एसी अशा मोठमोठ्या गोष्टी सोडून द्या, पण तुम्ही जे कपडे घालता आपल्या घरामध्ये, आपण जे तेल, डिटर्जंट, रोजच्या वापरातल्या वस्तू वापरतो, किमान त्या तरी आपण या देशामध्ये उत्पादन केलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो. एक साधं सूत्र आहे, स्वेच्छेनं स्वदेशी आणि नाईलाजानं विदेशी.
ही स्वेच्छा आपल्याला हळूहळू वाढवत न्यायची आहे आणि तो नाईलाज हळूहळू कमी करायचा आहे आणि अंतिमतः नष्ट करायचा आहे. मला असं वाटतं की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मला शक्य होईल त्या ठिकाणी 100% स्वदेशीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करेल आणि मला शक्य होईल तितका त्याचा प्रचार प्रसार करेल. अशा प्रकारचा संकल्प जर आपल्यापैकी प्रत्येकानं घेतला तर ती खरी सावरकरांना आदरांजली ठरेल. माझ्या एकट्याच्या करण्यानं काय होणार आहे असा जर आपण विचार केला तर खरोखर काहीही होऊ शकणार नाही. पण मी माझ्यापासून सुरुवात करेन, इतरांना जागृत करेन आणि हळूहळू मैं तो अकेले चला था जानिबे मंजिल की तरफ, लोग साथ आते गए और कारवा बनता गया, अशा प्रकारची परिस्थिती नक्की येईल. कशा प्रकारचे द्रष्टे विचार सावरकरांनी आजपासून 100-125 वर्षांपूर्वी मांडले. सावरकर ज्यावेळी लंडनमध्ये गेले त्यावेळी रशिया, चीन, आयर्लंड, इजिप्त यासारख्या देशांमध्ये त्यांनी संधान बांधायला सुरुवात केली. तिथल्या क्रांतिकारकांबरोबर संपर्क प्रस्थापित केला, त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याची विद्या हस्तगत करून घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला जागतिक व्यासपीठावर नेऊन ठेवण्यासाठी अत्यंत पराकाष्ठेचे प्रयत्न केले. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शक्तींचा प्रभाव ज्याला सर्वप्रथम लक्षात घेतला असा आघाडीचा आणि आद्य लोकाग्रणी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच नाव आपल्याला घ्यावं लागेल. आणि त्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भर होता आणि आज आपण बघू शकतो की त्याच सावरकरवादावर आपला देश वाटचाल करतोय. ज्या देशाला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये एकेकाळी प्रवेश सुद्धा नाकारला गेला त्याच भारत देशानं भूषवलेलं G20चं अध्यक्षपद असेल किंवा युरोपियन युनियन बरोबर मदर ऑफ ऑल डील्स असं ज्याला म्हटलं गेलं असा केलेला करार असेल आणि सामान्यतःच आंतरराष्ट्रीय पातळीवर आज आपल्या देशाची उंचावलेली प्रतिमा असेल ती बघितल्यानंतर खरोखर आज आपला देश सावरकरवादाचा अंगीकार करतोय हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अण्वस्त्र संपन्नता, शस्त्रास्त्र संपन्नतेवर सावरकरांनी अतिशय भर दिला. ज्यावेळी अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावली गेली, 2 जन्मठेपा 50 वर्षांची शिक्षा भोगण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये जात आहेत. तिथून जिवंत परत येण्याची शक्यता जवळजवळ नाहीये आणि त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये कुठले विचार आहेत? त्या अंदमानच्या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर जर कुठले विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये सर्वप्रथम आले असतील तर ते हे होते की अंदमान निकोबार ही बेटं ही अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ती आपल्या सामरिक शक्तींचे केंद्र होऊ शकतात. आणि हा इशारा अत्यंत पूर्वीपासून सावरकरांनी दिला, पण त्याच्याकडे आपल्या सरकारनं दुर्लक्ष केलं. पुढे म्यानमार, न्यूझीलंडकडून झालेल्या आक्रमणानंतर आपल्याला जाग आली आणि आज त्याच अंदमानमध्ये भारताचा नाविक तळ उभा आहे. सामाजिक समरसतेसाठी, हिंदू संघटनेसाठी अविरत सावरकर झटत राहिले. हे आपलं किती मोठं दुर्दैव आहे की आज इतक्या वर्षांनंतरही ज्या हिंदू समाजाच्या संघटनेसाठी सावरकरांनी देशभर फिरून कंठशोष केला तोच आपला समाज आजही वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विखुरलेला आहे. आजही आपला प्रांतवाद, आपला भाषावाद, आपला जातीवाद हा आपल्या राष्ट्रवादापेक्षा वरचढ ठरतो. 1937 मध्ये नागपूरला केलेल्या भाषणामध्ये सावरकर म्हणाले होते की जर आपण काश्मीर प्रश्नाचं गांभीर्य वेळीच ओळखलं नाही तर येणारा काळ मोठा कठीण असेल. आणि त्यानंतर काश्मीरमध्ये माजलेली अराजकता आणि काश्मीरी पंडितांबरोबर झालेला हिंसाचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज इतक्या वर्षांनंतर जेव्हा कलम 370 रद्द केलं तेव्हा सावरकरांनी त्या काळी मांडलेल्या विचारांचं महत्त्व आणि त्याची कालसुसंगतता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली. पंजाब, राजस्थान, सिंध या प्रांतांचे सावरकरांनी दौरे केले आणि 1940 मध्ये सावरकरांनी सांगितलं की हा सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून वेगळा होता कामा नये. जर तो मुंबई प्रांतापासून वेगळा झाला तर तो भारतापासूनही वेगळा होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये सावरकरांचं भाकीत खरं ठरलं. सिंध मुंबईमधून गेला आणि भारतामधूनही गेला. जवळजवळ 2-3 दशकांपूर्वीपासून चीनच्या प्रश्नाबाबत सावरकर सतत जागृत करत राहिले. पण हिंदी चीनी भाई भाई या आदर्शवादामध्ये मशगूल असलेल्या आपल्या सरकारनं सावरकरांच्या भाकिताला गांभीर्यानं घेतलं नाही आणि पुढे चीन बरोबर झालेलं आपलं युद्ध आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे सावरकरांनी वेळोवेळी या देशासाठी जे जे इशारे दिले ते येणाऱ्या काळामध्ये खरे ठरले आणि ते लक्षात घेऊन ज्यावेळी आपल्या देशानं सावरकर वादाचा अंगीकार करून पावलं टाकायला सुरुवात केली त्यावेळी आपल्या देशानं
कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली प्रतिमा उंचावली ह्याचाही अनुभव आपण घेतला. जातीपातींमध्ये विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी आपल्या आयुष्यातली जवळजवळ 13 वर्ष सावरकरांनी समर्पित केली. रत्नागिरीमध्ये सामाजिक समरसतेचं त्यांनी केलेलं कार्य इतकं अभूतपूर्व होतं. त्यामध्ये पूर्वास्पृश्य स्त्रियांसाठी केलेले हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील, बहुजन आपल्या दलित बांधवांबरोबर केलेले भोजनाचे कार्यक्रम असतील, त्यांच्यासाठी खुले केलेले नाट्यगृह असतील, मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी केलेले सत्याग्रह असतील, सर्व जातीपातींसाठी खुलं असलेलं आणि कुठल्याही जातीपातीचा मनुष्य पुरोहित बनू शकेल अशा प्रकारच्या पतित पावन मंदिराची केलेली स्थापना असेल, कितीतरी कार्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. ते सगळं कार्य बघितल्यानंतर अस्पृश्यता निवारणासाठी आपलं अवघड जीवन समर्पित केलेले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जेव्हा रत्नागिरीमध्ये आले आणि त्यांनी सावरकरांचे हे उपक्रम बारकाईनं पाहिले, तेव्हा ते म्हणाले की माझं संपूर्ण जीवन या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी मी समर्पित केलं. हे कार्य किती कठीण, किती जिकिरीचं हे मला माहिती आहे. मी सुद्धा कितीतरी वेळा नावमुळेच झालो. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचं कार्य रत्नागिरीमध्ये उभारलेलं आहे ते पाहिल्यानंतर सावरकरांचा किती गौरव करावा आणि किती नाही असं मला होतंय. आणि मंडळी, तेवढं म्हणून विठ्ठलरामजी शिंदे थांबले नाहीत, तर पुढे जाऊन ते म्हणाले की सावरकरांना हे काम करण्याकरता माझं उरलेलं आयुष्य परमेश्वरानं द्यावं, कारण माझं जर कार्य पूर्ण करू शकणारा कोणी वीर असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. आणि म्हणून सावरकर विचारांच्या त्याच महतीची ओळख आपल्याला पटून आज हिंदू समाजानं भारतीयांनी संघटित होण्याची वेळ आलेली आहे. सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी हिंदुत्वाची व्याख्या केली ती आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः. सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभागाला आपली पितृभूमी आणि आपली पुण्यभूमी मानणारे ते सगळे हिंदू अशा शब्दात सावरकरांनी ज्या हिंदूंची व्याख्या केली त्या हिंदूंनी संघटित होण्याची वेळ आता आलेली आहे. या राष्ट्राला जे आपलं मानतात आणि या राष्ट्राच्या प्रगतीसाठी जे कटिबद्ध आहेत त्या सगळ्या हिंदूंनी आज एकत्र येऊन या राष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच सावरकर विचारांच्या प्रेरणेतून यथाशक्ती यथामती या राष्ट्रकार्यामध्ये आपलं योगदान देण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना लाभावी अशी सदिच्छा आज या ठिकाणी व्यक्त करते. पुन्हा एकदा जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करते आणि या औचित्यावर साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी मला संवाद साधता आला यासाठी साप्ताहिक विवेकचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. वंदे मातरम.